नमस्कार मित्रांनो, मी अतुल सर. आज या सेशनमध्ये मी तुम्हाला दोन शब्दांचा वापर शिकवणार आहे. पण त्यांचा आधी समजून घ्या की त्याचा अर्थ हा सारखाच आहे, पण त्यांचा वापर हा वेगवेगळा आहे. जसं की बघा, सांगायचंय कशाबद्दल? हू आणि विच. बघा, हू आणि विच हे प्रश्नार्थक शब्द म्हणून इथं वापरलेले नाहीये. इथं काय केलेलं त्यांनी? उभयनिवी अव्यय म्हणजेच काय की दोन वाक्यांना जोडलेले, मग त्यावेळेस त्यांचा अर्थ काय होतो. ओके, तेच आपल्याला आज पाहायचंय. जसं की हूचा अर्थ काय होतो? जो, जी, जे. विचचा पण अर्थ तोच होतो. बघा, हू हे कोणा संदर्भात वापरलं जातं? माणसाच्या संदर्भात. आणि विच हे वस्तू आणि प्राण्यांच्या संदर्भात वापरलं जातं. काय? वस्तू किंवा प्राण्यांच्या संदर्भात वापरलं जातं. जसे की बघा, इथं मी अंडरलाईन करतो. दोन्हींचा अर्थ एकच आहे पण वापर वेगवेगळा आहे. बघा कसं. धिस इज द ओनली बुक विच आय हॅवंट रेड. म्हणजे ही एकमेव पुस्तक आहे की जे की मी वाचलेलं नाहीये. म्हणजेच इथं अर्थ काय झालाय बघा, जे. बरोबर. धिस इज समथिंग विच आय हॅव ऑलवेज वॉन्टेड. म्हणजेच ही अशी गोष्ट आहे जी मला नेहमीच हवी होती. काय? आता इथं जे विच वापरलेलं आहे, विच हे ह्या समथिंग साठी वापरलेले आणि इथलं जे विच वापरले ते ह्या बुक साठी वापरलेले. लक्षात घ्या. बघा, धिस इज द ओनली बुक, मग इथं कॉमा येईल आणि आय हॅवंट रेड म्हणजे हे एकमेव पुस्तक आहे, मी ते वाचलेलं नाहीये. बघा, मराठीमध्ये आपण जे म्हणतो ना, जो, जी, जे, मराठीमध्ये बोलताना ते येतात, ते म्हणजे विच आणि हो. हेच तुम्हाला आज मला ह्या सेशन मधून समजावायचं होतं. काय की हू हे माणसांच्या संदर्भात वापरलं जातं आणि विच हे वस्तू आणि प्राण्यांच्या बाबतीत वापरलं जातं. फक्त ह्यांचा वापर कसा आहे की दोन वाक्य जोडण्यासाठी, राईट. पण अर्थ हा सारखाच आहे पण वापर वेगवेगळा आहे. क्लिअर? बघा, लक्षात घ्या. विच आणि त्याच्यानंतर पुढचं तुमचं वाक्य जसं असेल म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य त्याच्यामध्ये असणार. आता ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.